आज आपण आलो आहोत सुलतानपूर येथे. सुलतानपूर येथून धम्म यात्रेचा संदेश देणारी यात्रा निघणार आहे. तरी आज आपल्यासोबत आहे दया करुणा शांती संदेश देणारे भंतेजी. तरी त्याच्यातून जाणून घेऊया यात्रेचे काय महत्व आहे. तरी आपण आज ही यात्रा निघत आहे सुलतानपूर येथून. तरी आपण काय सांगणार आहोत. आज हा जो धम्म संदेश यात्रेचं जे आयोजन केलेलं आहे हे आयोजन याच्यासाठी केलेलं आहे की या धम्म संदेश यात्रेच्या माध्यमातून सर्व सत्व आणि सर्व मनुष्याच्या कल्याणाचा जो भगवान बुद्धाने उपदेश केलेला आहे तोच उपदेश आणि त्याच भगवान बुद्धाच्या महान धर्माला लोक कल्याणासाठी लोकहितासाठी लोक माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेवासा तालुक्यातील उपासक उपासिका संघ या संघाद्वारे या धम्म संदेश यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आपण बघत आहोत की अखंड जगामध्ये तणावाचं वातावरण आहे. युद्धजनक परिस्थिती आपण जगामध्ये पाहत आहोत. अशा परिस्थितीमध्ये जर मनुष्याचा वध मनुष्याची हानी करत असेल, मनुष्याची हत्या मनुष्याकडनं होत असेल, हा विचार कदापि मनुष्याच्या सुखाचा आणि हिताचा होऊ शकत नाही. म्हणून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्याच विचाराने आजच्या हे मनुष्य समाज या विश्वातील सर्व सत्व दुःखमुक्त होऊ शकतात. हा इतका महान संदेश देण्यासाठी बुद्ध उपदेश आणि बुद्धवाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा धम्म संदेश यात्रेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. ही यात्रा आता सुलतानपूर पासून चालू झालेली आहे आणि पूर्णतः नेवासा तालुक्यातील गावं घेतले जाणार आहे आणि लोकांमध्ये हा शांतीचा मेसेज, करुणेचा मेसेज की आपण ह्या विश्वामध्ये कोणीही या विश्वामध्ये मालक नाही आहोत. आपण किती संपत्ती अहंकार मीपणा जोपासला पण आपण या विश्वाचे मालक नाही आहोत. आपण सगळे पाहुणे आहोत. म्हणून आपण सगळ्यांनी मैत्रीनं प्रेमाने करुणेनं एकमेकाशी व्यवहार केला पाहिजे आणि शुद्ध जीवन जगलं पाहिजे. हाच संदेश आम्ही या तालुक्याच्या माध्यमातून अखंड जगाला देऊ पाहत आहोत. नमो बुद्धाय. तरी काय सांगायला आज आपण या यात्रेमध्ये सहभागी झाला म्हणजे आपल्या काय तथागतांनी तो धम्म दिलेला आहे सद्धम्म. त्यात सद्धम्म हा लोकांपर्यंत पोहोचावा, लोकांनी त्याचं अनुकरण करावं, आचरण करावं, त्यानुसार चालावं, त्या मार्गाने तथागतांच्या धर्माप्रमाणे त्यांनी आचरण करावं हा त्या मागचा तो उद्देश आहे.